माधुरी हत्तीणीवर सुप्रीम कोर्टामध्ये सध्या सुनावणी पार पडलेली आहे। माधुरीला कोल्हापूरमध्ये परत पाठवण्यासंदर्भात अजूनही कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आणि हत्तीणीला कोल्हापूरला परत पाठवावा असं सुद्धा राज्य सरकारच्या वकिलांचं म्हणणं आहे। हत्तीणीची तब्येत खूप खराब आहे असं कोर्टाचं म्हणणं आहे। माधुरीचं प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे वर्ग करण्यात आलंय। माधुरी हत्ती महाराष्ट्रामध्ये विशेषतः नांदणी मठामध्ये परत आणण्यासाठी राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल केलेली आहे त्या संदर्भात महत्त्वाची सुनावणी आज होणार आहे। माधुरी हत्तीला नांदणी मठामध्ये परत आणण्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतलेला आहे। नांदणी मठामध्ये माधुरी हत्ती सहित महाराष्ट्रातले इतर हत्तींच्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीने उपचार करता येईल अशा पद्धतीचं सेंटर वनताराच्या मदतीनं आणि राज्य सरकारच्या निरीक्षणाखाली उभा केलं जाणार आहे। तेव्हा सुप्रीम कोर्टानं पूर्वी जो निर्णय दिलेला होता की माधुरी हत्तीला वनतारामध्ये पाठवावं तो निर्णय बदलावा। आणि या संदर्भात अधिक जाणून घेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, आपण बघितलं गेल्या काही काळापासून कोल्हापूरकरांची जी अवस्था होती की काही केल्या कोल्हापूरमध्ये माधुरी हत्तीणीला परत आणा आणि त्यावरच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं। काय नेमकं म्हणणं आहे आता कोर्टाचं? श्रद्धा, कोर्टानं खरं तर राज्य सरकारच्या वतीनं जी आता त्या ठिकाणी याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्याच्यावरती सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे। मात्र यामध्ये कोर्टानं काही टिप्पणी देखील केलेली आहे। हत्तीची तब्येत खूप खराब आहे आणि आम्हाला वनतारासोबत याबाबत बोलावं लागणार आहे असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। मात्र माधुरी हत्तीनं आणि कोल्हापुरातल्या नागरिकांच्या भावना ज्या आहेत त्याच्याशी जुळलेल्या आहेत असं देखील या ठिकाणी राज्य सरकारच्या वकिलांनी कोर्टामध्ये आपलं म्हणणं मांडलं। मात्र हे म्हणणं मांडल्यानंतर या ठिकाणी कोर्टानं मात्र त्यांना त्या ठिकाणी सुनावल्याचं देखील पाहायला मिळते। कारण एकीकडं सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय महत्वाचा की लोकभावना महत्वाच्या असा देखील प्रतिप्रश्न त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे। मात्र हे सगळ्या प्रकरणाच्या सुनावणीमधून आज काहीच त्या ठिकाणी निष्पन्न झालेलं नाही। हे सगळं प्रकरण जे आहे ते उच्चस्तरीय कमिटीकडे पाठवलं जाईल असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि या सगळ्यावरती सर्वच पक्षकारांचं एकमत झालेलं आहे। हे प्रकरण आता उच्चस्तरीय समितीकडे पाठवल्यानंतर त्यावरती आता काय नेमका निर्णय पुढे येणार हे पाहणं गरजेचं आहे। शिवाय या सगळ्या प्रकरणी आता कोर्टाने हे प्रकरण त्यांच्याकडे दिल्यानंतर त्या समितीकडून जे काही निर्णय येणार आहे त्याच्यावरतीच पुढची गणिते जी आहे ती अवलंबून असणार आहेत आणि कोल्हापुरातील नांदणी मधली ही माधुरी हत्तीने कोल्हापुरात पुन्हा एकदा परत येण्यासाठी जो मार्ग त्या ठिकाणी आणि अडथळे निर्माण झाले होते ते अडथळे मात्र या सगळ्या निर्णयानंतरच दूर होणार आहेत। अगदी नाही, बरोबर आहे। आणि उच्चस्तरीय समितीकडे आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। काही निर्णय होतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। ही समिती नेमकी काय करते, कसं काम करते याकडे सुद्धा लक्ष असेल। धन्यवाद शेखर दिलेल्या माहितीसाठी। माधुरीचं प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे वर्ग करण्यात आलंय।